पाणी आणि सरांसाठी चहा. काय चाललंय मग? काय नाही निवांत. काय चालू आहे? कॉलेज चालू आहे. मला कॉल फोन आला होता बँकेतून. बरं. की लोनसाठी मी लोन घेतलं होतं ना, शिक्षणासाठी लोन घेतलं होतं. काय कॉलेज बंद झालं. EMI भरा म्हणले 5,000 रुपये. असं का? चेक करा बरं माझे हप्ते किती बाकी आहेत. ही तुमची लोनची फाईल. तुम्ही टोटल एज्युकेशन लोन घेतलं हो, होतं. एज्युकेशन. तुमचं कर्ज 30,000चं. 30,000. तर कर्जाची परतफेड तुम्हाला 6 महिन्याच्या आत करायची होती. हो. आता 6 महिने तर कंप्लीट झालेत ना, वरती 2 महिने झालेत. जानेवारीमध्ये तुम्ही लोन घेतलेलं होतं. जानेवारी ते आता जून पर्यंत तुमचं कंप्लीट व्हायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही पूर्ण फाईल नील करायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. कशामुळे बरं सर? आता ॲक्च्युली सर मॅडम मी लोन घेतलं होतं. परत त्यावरती पार्ट टाइम जॉब करत होतो मी. कारण मी होतो जॉबला कपडे दुकानावर. 12 ते 9 ड्युटी होती माझी आणि माझं कॉलेज 7 ते 12 होतं. तर ड्युटी चालू असताना आता घरी मी मिडल क्लासमध्ये आहे. शेती नाही, काही नाही. कारण वडील माझे दुसऱ्याकडचे आहेत, चाला नाहीत. तर त्यामुळं मी वैयक्तिक घेतलं होतं. पण घरच्यांना माहीत नाही मी लोन घेतलं होतं म्हणून. मग मला काय वाटलं की बाबा, म्हणजे तुमच्या घरच्यांना माहीत नव्हतं मी घेतलेलं. मला काय वाटलं मी काम करता मी तुमचं केलं. कारण माझं एज्युकेशन मी स्वतः माझ्या पायावर उभारून करेल. पण त्या निमित्तानं माझं काम सुटलं. कारण माझं टाईम नव्हतं माझ्याकडे, कारण की कपडे दुकान जायला आहे. हो सर, पण कसं आहे माहिती आहे का, आम्ही लोन दिल्यानंतर आम्हालाही वाटतं की कस्टमरनी म्हणजे केअरफुली ते फेडलं पाहिजे. त्यांनीच काळजीने स्वतःहून हप्ते भरायला पाहिजेत. म्हणजे त्यांनाही त्रास नाही, आम्हालाही त्रास नाही. आणि अशा विश्वासू माणसाला परतही देतो ना आम्ही लोन. त्याच्यामुळे तुमचं बरोबर आहे. तुमचा एज्युकेशनचा वगैरे प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही समजा घेतलं. काही अडचणी यायला तुम्हाला, आर्थिक अडचणी वगैरे येत आहेत. पण म्हणजे आता तुम्ही पुढं म्हणजे कसं फेडताल वगैरे. आता तुमचा जॉबही नाही म्हणतायत तुम्ही, नोकरी सुटली. जॉब तर नाही, आता मी बघतोय जॉब दुसरीकडे. 30,000मध्ये तुम्ही फक्त 11,000 भरले. तर हो खरं तर तुमची फाईलच नील व्हायला पाहिजे होती, कारण की मुदत संपली ना तुमची पूर्ण. ठीक आहे, बघतो मी 4-5 दिवसामध्ये. 19,000 रुपये राहिले तुमचे अजून. ते व्याज काही कमी आहे, जास्त का होईल का नाही? नाही, व्याज कसं बरं कमी जास्त, तुम्हाला बोलूनच होत्यात ना हे सगळं. मला महिन्यात 3-4 हजार रुपये असतं पार्ट टाइमला. ते आहे, पण मग फाईल करताना तुम्हाला सगळं सांगितलं जातं ना, असं व्याजदर राहणार, इतका कालावधी राहणार. व्याजदराचं काही चेंज वगैरे होणार नाही. पण ठीक आहे, पुढची तारीख द्या नाही एखादी असली तर त्या तारखेला भरून टाकेल मी. काही नाही. बरं ठीक आहे, पण म्हणजे मला डिसिजन घेता येणार नाही ना. आपण काय करू, आपण बोला साहेबाची, बोलते मी एकदा. चालतंय ना? आणि मग तुम्हाला सांगते. चालतंय, ठीक आहे. या सरांच्या कॅबिनला. हो. सर आले का? त्यांची फाईल होती बघा आपल्याकडे केलेली एज्युकेशन लोनची. 30,000ची फाईल होती. 19% व्याजदर होतं त्याला. 6 महिन्यात त्यांना फेडायचं होतं ते कर्ज. आता त्यांनी जानेवारी महिन्यात घेतलेलं आहे. जून पर्यंत नील व्हायला पाहिजे होती फाईल, पण तसं झालं नाही. त्यांना म्हणजे जॉब वगैरे करत होते वाटतं, तर ते जॉब गेलाय वाटतं त्यांचा. एज्युकेशन लोन होतं ना? एज्युकेशन लोन होतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना मुदत थोडी वाढून पाहिजे. मग कसं करायचं आपण, त्यांना द्यायचं का? किती हप्ते भरले त्यांनी? फक्त 4च हप्ते भरलेत बघा. 11,000 रुपये समजा आले, तर अजून 19,000 रुपये राहिलेत आपले त्यांच्या. डेट द्या मला पुढची, कारण खूप गरीब घराण्यातला मी, आपल्या श्रीमंत नाही, काय नाही. कारण वडील तर मला माहिती दुसऱ्या चालक असतात. जसं मी काम करेल तसं मी तुम्हाला फेडून देईल, असं काही नाही. सर, तुम्हाला अजून 2 महिने दिले जातील. त्या 2 महिन्यात तुम्ही क्लिअर करून टाका. मी साईन करतो. थोडी रक्कम कमी करा फक्त 19 मधली काहीतरी. नाही सर, कारण की ऑलरेडी तुम्ही हप्ते बाउन्स केलेले, त्यामुळं हे जर तुम्ही व्यवस्थित हे केलं असतं तर काय करता आलं असतं. त्यामध्ये EMI कमी करा म्हणून. त्याच्यापेक्षा किती बाकी 3 EMI बाकी आहेत ना माझं. 3 EMI म्हणजे कमी करा थोडे EMI. नाही, EMI कमी करतात ना, व्याजदरात बघू आपण. समजा हे 19,000 आहेत, समजा 17,000 रुपये अजून 11,000 रुपये राहिले पडून भरायचे. हो. 8,000 रुपये भरा तुम्ही अजून मध्ये. चालेल, ठीक आहे. थँक्यू.